रात्र 31वी लाडघरचे तामस स्थिरत. राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकाव्याला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही, तर चांगल्या गोष्टींचेही असतात. श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकाव्यास मिळेल? श्याम, तुझ्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले, तसे तुझ्या या लहान गोष्टीत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सगळे चांगलेच दिसते. तुझ्यात एकच गुण आहे, तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरून काढतो. राजा, माझजवळ दुसरी आहे काय? काही नाही, खरेच काही नाही. मी आपला बोलका ढपला. कामे तुम्ही करता, मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेल्हाळ मी, परंतु तुम्ही कार्य वेल्हाळ आहात. राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायावर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती कामे करतात. तुम्ही मला मोठेपणा दिलात तरी माझजवळ काही नाही हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात. श्याम बोलत होता. इतक्यात राम आला. काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले. नाही, बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ असे दाजी म्हणाले. राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही, राम म्हणाला. देवाची इच्छा, राजा म्हणाला. सायंकाळ झाली. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातात घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गायी चारून परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवित होते. श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला. राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, येथेच बसावे व सृष्टीत मिसळून जावे. सृष्टीच्या मुख अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा. श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती. शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लावली. आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते त्यावेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस स्थिरत आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, त्यास तामस स्थिरत म्हणतात. तो देवीचा नवस कितीतरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्या इतकी सशक्त राहिली नव्हती तरी हिंडू फिरू शकत होती. 2 धंदे करू शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरात जाव्यास असे ठरवले होते. आई केव्हा येते याची मी वाट पाहत होतो. कितीतरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती. 12 वर्षात पालगडच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवा पालट, ना कधी थारे पालट. आई आली. दापोलीहून लाडघरात जाण्यासाठी मी गाडी ठरवली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर 3 कोस होते. 3 तासांचा रस्ता होता. पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारू लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरवले होते. सकाळी 7-8 वाजता पोहोचू असे वाटले होते. गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हाददायक वाटत होता. जणू सृष्टी मंदिरातीलच त्या गोडघंटा पहाटे वाजत होत्या. फुले फुलली होती. वारे मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टी मंदिरात काकड आरती सुरू झाली होती. गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जणच होतो.
मी व माझी आई आणि मी अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय 14 वर्षांचे असेल तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली असे वाटतच नसे. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती, पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरून केसांवरून आपला प्रेमळ हात फिरवीत होती. किती रे भरभरीत शेंडी, श्याम तेलबिल नाही वाटतं लावेत कधी, आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो. सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन, अशी स्थिती माझी झाली होती. आई व मी आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे मोकळेपणे आम्ही कधीच हिंडलो नव्हतो. आई व मी. होय, आम्हा दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखस्वप्ने खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही, तिला सुखाच्या स्वर्गात मी ठेवीन वगैरे मनोरथ मी मांडित होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे हा मनाचा चंचल स्वभाव आहे. आई मला म्हणाली, श्याम बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली. आई, तुझ्या मांडीवर मुकपणे मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरून हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. आई मला थोपट म्हण. माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करू लागली होती. दापोली ते लाडगर दुतर्फा घनदाट जंगल होते. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नव्हता. एके ठिकाणी डोंगरातून धोधो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मुक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, करंज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडांवरून नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरू लागले, गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती. परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ, परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वतःही ओवी करून म्हणत असे. असा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. यावेळेसही तोच अनुभव आला. घनदाट या रानात धोधो स्वच्छ वाहे पाणी, माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो, अशी आई ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईने विचारले, काय रे, उठलास सा? कंठालाच वाटते. निज हो, माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटले, आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलवीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना देतो नाही का? दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळ परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा की तेथे हा आनंद तुम्हाला भेटेल. दुरून टुमदार व सुंदर लाडगर गाव दिसू लागले. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैल रहाट सुरू होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुहू आवाज ऐकाव्यास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोपळी, नारळी, केळी, अनस यांना पाणी पाजत होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाची केळी, पोपळीची, नारळीची आगर. मोठा, सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समुद्र, मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हास माहीत नव्हते. विचारीत चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीचे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एक नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुद्धा कितीतरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुधाताईंपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारख्या सुभाताई शोभत होत्या. आईला एकदम पाहताच ही चकितच झाली. वहिनी ये, किती वर्षांनी आपण भेटत आहोत, अशा गोड शब्दांनी शुभाताईने आईचे स्वागत केले. आणि हा कोण? तिने माझ्याकडे पाहून विचारले. आई म्हणाली, सुभे, हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हो. तुला नाही का आठवत? बराच काही मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते, सुभाताईने विचारले.
हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखे होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी समुद्रावर आत्ता स्नाने कराव्यास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊन ये, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस, एवढी आल्यासारखी 8 दिवस राहिलीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेता आला असता. राहशील का? सुबे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी कोणीतरी हवे ना. लहान मुलांना ठेवून आली आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो. आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईंचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळच होता. समुद्राच्या बाजूबाजूने रस्ता होता. आम्हाला रामतीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र. माझी गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हाला दाखवले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. तेथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते. येतेच लाल पाणी का रे? असा सुभाताईंच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय. आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून हे पाणी लाल झाले. सुभाताईंचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लोंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी उसळून गुदगुल्या कराव्यास हसत हसत खिदळत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदी कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने 4 आणे दिले. ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काडवातीने निरंजनाने ओवाळतो. स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता व भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रकट कराव्यास मनुष्य पाहत असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुद्धी नको का शिकाव्याला? कोरडी नेसवून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली. तो 12 वाजाव्यास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाणी वगैरे घेऊन तयारच केली होती. तिच्याच यजमानांचे स्नानसंध्या देवतार्चन पहाटेच होत असे. पहाटे सारे करून मग ते बागेच्या आगराच्या कामास लागत असत. आम्ही जेवाव्यास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा अंगरच काढला होता. नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची घातली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकडे तूप होते. श्याम, श्लोक म्हण चांगलासा, आई म्हणाली. मी केयुरानं विषमबुद्धे पुरुष हा संस्कृत श्लोक म्हटला. शुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला. इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीच वाटते. अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे श्याम? त्यांनी विचारले. 2रा, मी सांगितले. वा, चांगला हुशार दिसतोस, ते म्हणाले. सुभाताईंचा मुलगा 5 वर्षांचा होता व मुलगी 2-2.5 वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यांनीही एक चांगला श्लोक म्हणून दाखवला. श्याम, खांडवी घे हो आणखी, लाजू बिजू नकोस, सुभाताई म्हणाली. श्याम मुळी साऱ्या जगास भिडस्त, येते नको हो लाजवायला श्याम, आई हसत म्हणाली. माझी आई ही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, वहिनी, तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून. साऱ्यांची जेवणे झाली. ओल्या पोपळीतील सुपारी सुभाताईने आईला दिली होती. ती सुपारी खात नसे, परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई या दोघींनी आवरावर केली. दोघीजणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर मी खेळायला आग्रात गेलो. आग्रातील मजा पाहत होतो. कितीतरी केळी
प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात, परंतु फार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो. केळफुलाची एक एक पारी उघडत होतो व त्या केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरू पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला. इतक्यात सुभाताईने हाक मारली म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला. श्याम, त्या पपनशीवर 2-3 पपनसे तोडून आण. दोन येते फोडू व एक बरोबर घेऊन जा. गाडीत खायला होईल, सुभाताईंनी सांगितले. कोठे आहे झाड असे मी विचारतात, चल दाखवितो मी असे मधू म्हणाला व माझा हात धरून मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुकडी एवढी पपनसे लटकली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती, परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून 2-3 पपनसे तोडली. पपनसे घेऊन आम्ही घरात आलो. मी अशी सूचना केली की रानात देवाला जावयाचे, तेथेच पपनसे फोडावे. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येतेच फोडण्यात आली. गाडीवाल्यालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे. देवीला जावयाची वेळ झाली. मी गाडीवानास उठवले. सुभाताई, तिची मुले व मी आई आम्ही सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायांवर वाहिल्या. खणा नारळाने देवीची ओटी भरण्यात आली. साऱ्यांना कपाळाला अंगार लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोरीत आईने पुडी करून घेतली. मग आम्ही वनभोजने केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते. मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो. देवीच्या पाया पडून आम्ही घरी आलो. आम्हाला आता परत दापोलीत जावयाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला. तू दापोलीत जवळच आहेस, एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे तर येते येत जा. ऐकलेस ना श्याम, सुभाताई म्हणाली. तिचे यजमान म्हणाले, श्याम येत जा रे, आम्ही काही परकी नाही. अरे गेले आल्याशिवाय ओळखी तरी कशा होतील. ये हो. मी हो म्हटले. आम्ही देवाच्या पाया पडलो. देवानं सुपारी ठेवली. सुभाताईने पोपळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बांधून दिला. पपनसेही 2 घेतली. सुभे येते हो, आई म्हणाली. आई निरोप मागू लागली. वहिनी, आता पुन्हा केव्हा भेटशील, सुभाताई भरल्या मनाने म्हणाली. आई म्हणाली, सुभे, देवाला माहीत केव्हा भेटू ते. 12 वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडले. जायचे तरी कोठे. येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या मुंबईत आहेत. त्यांच्याकडे गेले तर, परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी. सुभे, गेली 5 वर्षे सारखाही ताप लागला आहे पाठीस. ताप आला की पडावे अंथरुणावर. घाम येऊन ताप निघाला की उठावे कामाला. घरात दुसरे आहे तरी कोण. गरीबाला दुखणी येऊ नयेत हो, पापच ते. जिभेला चव मुळीच ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फूड घेऊन कसे तरी 2 घास घशाखाली ढकलावयाचे. असो, देवाची इच्छा. आपण माणसे तरी काय करणार दुसरे. आला भोग भोगावा, आला दिवस दौडावा. हे सांगायचे तरी कोणाला. कोणाजवळ दुःख उगाळायचे. इतक्या वर्षांनी तू भेटलीस, तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलावेसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्रिणी, तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे. तुला लहानपणी परकर शिवले आहे. माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलके होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे. असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व मी सुलभाताईनेही डोळ्यांना पदर लावला. वहिनी, आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वहिनी, श्याम वगैरे मोठे होतील मग नाही हो ते काही कमी पडून देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, तीच देवाची देणगी, सुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो. शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईंच्या मुलाच्या हातात 1-1 रुपया दिला. आणलेला खंड सुभाताईला दिला. वहिनी, रुपया कशाला, सुभाताई म्हणाली. राहू दे ग, मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन. सुभे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो,
असू दे होतो रुपया, असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरून आई म्हणाली. आम्ही निघालो. गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता. येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. संध्याकाळ होत आली होती. आता समुद्रच तामस्थिर झाला होता. फार सुंदर देखावा, सुंदर असताच जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्र तरंगांनी स्नान घालाव्यास उत्सुक होता. बुडाला. सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर्र झाडी होती. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली. आई, पुन्हा आपण असेच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे असे वाटते. मी आईचा हातात हात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा, मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुद्धा नाशिक पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच आहे माझे काशी व माझे पंढरपूर. आपल्यात म्हण आहे ना, काशीस जावे नित्य वदावे, यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे. जाईन जाईन म्हणत राहिलेल्या गेल्याने पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी हीच सोय हो. बाळ, आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणी धरून बसतात. वाटते नको ते जिणे, पुरे हा संसार. कुठल्या यात्रा आणि बित्रा. अरे, ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा आहे. यात्रेहून भरल्या हाताने अब्रूनिशी मला डोळे मिटून दे म्हणजे झाले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाही सर कोणासाठी शिकाव्याचे, कोणासाठी जगाव्याचे? आई, तुला देव नाही होऊन येणार, असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेवले. जणू त्यावेळीच मृत्यू तिला न्याव्यास आला होता व मी म्हणून तिला पकडून ठेवीत होतो. श्याम, देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विषाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण सारी संसारी माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे? आई म्हणाली. आई, देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी तीही कृपाच असे म्हणतात. हे खरे का ग? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझ्या अडाणी आईला नाही रे समजत सारे. देव जे जे करतो ते बऱ्यासाठी, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणीच मारले ते तुझ्या बऱ्यासाठीच ना. मग माझ्याहून कितीतरी पटीने देव दयाळू आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देव, अमृताचा देव, त्याच्यावर श्रद्धा करावी. आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती. हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लागले. रात्री 9 वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालघडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेली. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर आहे. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कोठे गेलो नाही. तो एकच दिवस, त्या एका दिवशी मी व माझी आई सृष्टीमाऊलीच्या समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात डुंबलो, हृदयात ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकट येऊ लागलीत. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने अस्सल 100 नंबरी सोने करू पाहत होता. आणखी प्रखर भट्टी तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती, असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंतःकरणाने गेली.